मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम. आता कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात ही इंस्टाग्रामहून झाली आहे. आता जगामध्ये पहिल्याच वेळेस तुम्ही बघत असाल की म्हणजेच खास करून का महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा. महाराष्ट्र काय म्हणतो कारण तो जो काही अभिजित दिपके आहे तो हा महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे. त्या तरुणानं जी काही कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली आहे त्या जनता पार्टीनं अवघ्या 4 दिवसामध्ये 1 कोटीचा पल्ला गाठलाय फॉलोअर्सचा. आणि ती 1 कोटी सदस्य संख्या वाढतच आहे. 11, 12, 13 चालूच आहे. 11 मिलियन, 12 मिलियन, 13 मिलियन, 20 मिलियन होईल, 2 कोटी होईल, 3 कोटी ही होईल. मग 3-3 कोटी सदस्य संख्या त्याला आली. त्याची सदस्य संख्या हे भाजपची पण आहे ते म्हणतात, आणि ते शरद पवारांची पण नाही, कारण ह्या सगळ्या लिबरल अजेंड्याचे जे म्होरके आहेत त्यांची पण तेवढी नाही. आणि ही जी काही असोसिएशन आहे, ही जी काही जनता पार्टी आहे कॉकरोच नावाची, आता कॉकरोचचं आयुष्य ही 1 वर्षाचं असतं. मी ह्या धुरळाविषयी बोलतोय, आपल्या घरामध्ये असतात ते. आता हे कॉकरोच पार्टी कुठवर जाईल हे आपण बघूच, पण ह्या कॉकरोच पार्टीच्या माध्यमातून जे काही षडयंत्र आहे दुसरं ते आपल्याला इथून एक्सपोज करायचं आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी, सर्वांना नमस्कार, राम राम. बघा, विषय असा आहे की 11 मिलियन, 12 मिलियन हे फॉलोअर्स त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती त्या पार्टीचे झालेत. आता हे सोशल मीडिया ऍप्लिकेशन आहे, त्यावरती त्यांची फॉलोअर संख्या बघितली तर ते देशविरोधी काही देश आपले आहेत, भारताविरोधी जी काही अजेंडे ह्या जगामध्ये आहेत त्या लोकांनी त्या कॉकरोच पार्टीला फॉलो केलेला आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ही बांगलादेश, पाकिस्तान अशा अनेक देशाची आहे. अपवाद भारतातील संख्या फक्त 9% आहे. त्या 9% कोण आहेत? हे राहुल गांधी समर्थक, जे लिबरल आहेत, पुरोगामी आहेत, हे जे समर्थक आहेत. कारण सत्ता किंवा राजकारण काही गोष्टी असतात ते सोशल मीडियावरनं साध्य होत नाहीत. आणि जे 11 मिलियन, 12 मिलियन जे फॉलोअर्स आहेत, हे फॉलोअर्स हे तर पहिली गोष्ट हे मतदार तर नाहीतच, आणि यांची वोटर ID ही भारताची नाही. ह्या सगळ्या जे काही होते भारतामध्ये काही हरामखोर, त्या हरामखोरांना NRC आणि CA लावून बाहेर हाकलून लावलेलं आहे. आणि त्या NRC आणि त्या CAची बाजू ह्याच कॉकरोच पार्टीच्या अध्यक्षानं काही दिवसापूर्वी घेतली होती. आणि हीच कॉकरोच पार्टी आहे. या कॉकरोच पार्टीनं राहुल गांधींना हे फाट्यावर मारलं होतं. शरद पवार तर कुठली गोष्ट आहे. आणि फक्त ही जे अजेंडा आहे, हा अजेंडा हा अरविंद केजरीवालाचा ही पार्टी चालवत होती. 2024-25 यांचे ट्विट आले बाहेर, त्यामुळे त्याने सांगितले की राहुल गांधींनी कशी काटा हा केजरीवालचा काढला. राहुल गांधीविषयी त्यांनी सांगितलं त्या ह्याच्यामध्ये. आणि ती आम आदमी पार्टीची संचालित किंवा सगळी विचारधारा घेऊन चालणारी पुढे ही पार्टी आहे. आता ह्या कॉकरोच पार्टीचे काही मुद्दे हे बरोबर आहेत, आपण याचं समर्थन करूही, पण या ठिकाणी फक्त एका पार्टीला किंवा एका पक्षाला टार्गेट करून जे राजकारण खेळलं जातं, एका पक्षाला लहान दाखवायचं, दुसऱ्याला मोठं दाखवायचं, किंवा एका पक्षावरती पूर्णपणे आरोप करायचे, ही बेरोजगारी फक्त 10 वर्षामध्ये आलेली आहे. मित्रांनो, ही बेरोजगारीला मागचा इतिहास आहे. अशीच बेरोजगारी 10 वर्षामध्ये आली नाही. आणि या 10 वर्षामध्ये जी काही विकास कामं आहेत, जी काही नोकर भरती आहेत, ह्या भरत्याचा आकडा ह्या 10 वर्षापूर्वी जेवढ्या भरत्या होत होत्या त्याहून असा खूप मोठा आकडा आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा, पूर्वी पोलीस भरती ही 5,000, 4,000ची व्हायची. आता भरती ही प्रत्येक वर्षाला 18,000, 20,000 जागेची होते. अनेक भरती आहेत, फक्त भरतीच म्हणून नाही, अनेक क्षेत्रामध्ये नोकर भरती होते, अनेक प्रोजेक्ट आलेत. पण या ठिकाणी दुखणं काय माहिती आहे तरुणाचं? आता समजून घ्या, मी स्वतः नोकरीला लागलो नाही, मी बेरोजगार आहे. याला कारणीभूत हे शासन नाही, याला कारणीभूत ही स्वतः मी आहे. कारण स्वतः फक्त सरकारवरती दोष देऊन मोकळा होतो, पण त्या नोकरीसाठी किंवा ते व्यवसायासाठी माझी हालचाल काय आहे किंवा मी काय प्रयत्न करतो, काहीच नाही. ज्याप्रमाणे हे राहुल गांधी, संजय राऊतांचा पक्ष उभाटा
राष्ट्रवादी हे जसं ब्लेम करतात निवडणूक आयोगावरती, परिणामी ह्या लोकांवरती आणि भाजपवरती, त्याचा ब्लेम काय असतो की आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं. आम्ही निवडणूक असंच नाही हरलो, मग ते इलेक्शन कमिशनवरती अशी थोडी उडवतात, ते काही कारण सांगतात. ही असं कारण सांगणारी ही जी काही पिढी आहे, हे तरुण पिढी आहे मित्रांनो. मूलतः हे लोक नोकरीला का लागले नाहीत, यांना यश का मिळालं नाही, किंवा हे आज बेरोजगार काय आहेत, ह्याला शासन जबाबदार नाही मित्रांनो. शासन आपले प्रयत्न करते आणि कितीही मोठा देश असो, कितीही प्रगत देश असो, विकसित देश असो, त्या देशामध्ये सर्व लोकांना नोकऱ्या देणं हे पॉसिबल नसतं. सध्या या जमाना आहे, सध्या हे इंटरनेटचं युग आहे. या युगामध्ये कामगाराची कटुती झालेली आहे आणि सध्या स्मार्ट वर्क चालू आहे. हे गाढव मेहनत बंद झालेली आहे. मग आपले एफर्ट काय आहेत, आपल्यामध्ये कुठले कला गुण आहेत, आपल्यामध्ये ते गट्स आहेत का, किंवा आपण नेमकं काय करायला पाहिजे यासाठी, याच्याशी कुणाचा काहीही संबंध नाही. म्हणजे यांना घरी बसून गव्हर्नमेंटनं नोकऱ्या आणून द्याव्या, बेरोजगार सगळे शोधावे, यांची यादी बनवावी, सगळ्यांना नोकऱ्या वाटाव्या, हे अशी मानसिकता ह्या जे तरुण आहेत त्यांची बनलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्हालाच लाज वाटते, कुठले करिअर अकॅडमीवाले किंवा कुठले मोठे मोठे वक्ते आहेत, हे वक्ते शासनाला जाब विचारतात की शासनामुळे हे बेरोजगारी वाढलेली आहे. एक डोळे बंद करा आणि तो प्रश्न स्वतःला विचारून बघा की आपण आज बेरोजगार का आहोत, आपण आज स्वतःच्या पायावरती उभे का नाहीत. तुम्हाला उत्तर मिळून जाईल. दुसऱ्या माणसावरती ब्लेम करणं, शिंतोडे उडवणं हे सोपं असतं, पण ज्यावेळेस तुम्ही आपल्यामध्ये झोकून बघा, तुम्हाला उत्तर मिळेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, ही जी कॉक्रोच पार्टी आहे, या कॉक्रोच पार्टीनं हे शरद पवार असतील, हे असतील, या सगळ्यांचे अजेंडे ओढून लावलेले आहेत. कारण काय, ह्या कॉक्रोच पार्टीचे जे काही फॉलोअर्स आहेत हे भारतीय नाहीतच. ते फक्त 9% 10% भारतीय आहेत. ते बाकीचे फॉलोअर्स आहेत, हे फॉलोअर्स फक्त भाजपला विरोध करण्यासाठी, भारतामध्ये अशांतता पसरावी, दंगली व्हाव्यात आणि हे सरकार कसं उलटून लावता येईल यासाठी ह्या शक्त्या काम करत आहेत. आणि हे एक नियोजित आणि एक संघटित हे गुन्हेगारी आहे. हे जागतिक स्तरावर होत आहे. ते काही मुस्लिम राष्ट्र संघटित होऊन या ठिकाणी ह्या सायबरच्या माध्यमातून, ह्या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी भारतातील सरकारांना अस्थिर करण्याचं काम किंवा दंगली पेटवायची कामं हे लोक करत आहेत. आता दुश्मन हे बाहेरचे नाहीत मित्रांनो, दुश्मन हे आपल्यामधीलच आहेत, हे आपल्याला ओळखायला पाहिजे. प्रत्येक वेळेस भावनेच्या मध्ये गुरफटून किंवा कुठल्याही गोष्टी ऐकून फक्त त्यावरती भाष्य करणं हे निव्वळ मूर्खपणा ठरू शकतो आणि ते फक्त मूर्खच करू शकतात. हे मूर्ख त्या 12 मिलियन 13 मिलियन मध्ये 9 ते 10% हे भारतीय आहेत. हे दुर्दैव आहे आपलं. म्हणजे आपणच आपल्या थोबाडीमध्ये मारून घेतोय आणि लोकांना सांगतोय की अशी अवस्था झालेली आहे. तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय, नक्कीच व्यक्त करा. ह्या कॉक्रोच जनता पार्टी असो किंवा अजून कुठली कसली पार्टी येऊ द्या, ह्या पार्टीचा काहीही फरक पडणार नाही. औरंगजेबासारख्यांची कबर ह्याच महाराष्ट्रामध्ये खोदली गेली आहे. असे अनेक आक्रांता होऊन गेले. हे हिंदू धर्माचं किंवा ह्या राष्ट्राची काडी सुद्धा हलवू शकले नाहीत. यांची काय विषाद आहे. तुमचं मत नक्कीच व्यक्त करा आणि व्हिडिओ शेअर करा. आता ह्या सगळ्या माग हे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे म्हणा किंवा आपल्याकडले जे लिबरल जे आहेत, हे कितीपर्यंत खालच्या थराला जाऊन त्यांना पाठिंबा देतील आपल्याला हे वेळच दाखवून देईल. तुमचं मत खाली नक्कीच व्यक्त व्हा. नमस्कार. रामकृष्ण हरी.